लेकी लग्न करून सासरी गेल्या ना तरी काळजी करणं काही सुटत नाही ना। आई तुला सगळंच कसं कळतं ग? अरे आई आहे मी तुझी। मुलं मोठी झाली ना तरी आईला सगळं कळतं। पण रेखाला का कळत नाहीये? अजूनही तोच विचार डोक्यात देऊन का बसलीये ती? माधवा, मुलांपेक्षा जास्त पटीनं वेदना आईला होता, म्हणून मुलांना जास्त लाडावून ठेवणं सुद्धा बरोबर नाहीये। 4 माणसात सगळ्यांना समजून सांभाळून घ्यायला हवं। पण रेखानं हे निशिला कधी शिकवलंच नाही। आई एक विचारू? खरं उत्तर देशील? विचार ना। तारिणी यावेळी जे करतेय, जे वागतेय, ते योग्य असं वाटतंय का तुला? योग्य आहे की अयोग्य हे आपण ठरवणारे कोण होत ना देवा? मुली मोठ्या झाल्यात, त्यांचे निर्णय त्या घेऊ शकतात ना। पण एक गोष्ट मात्र खरी आहे, तारिणीचा आजही निशीवर खूप जीव आहे। रेखाचा सगळा दिवस घर कामात जायचा, तेव्हा तारिणी निशीला भरवण्यापासून तिची दुपटी बदलेपर्यंत सगळी कामं आवडीनं करायची। असं वाटायचं निशी तिच्या ताईवर खूप प्रेम करेल मोठी झाल्यावर, पण नाही। रेखानं तिच्या मनात जे पेरलं ना तेच उगवलं। पण तारिणीची माया काही कमी झाली नाही। काळजी करू नकोस, तारिणी जरी त्या घरची मोठी सून असली ना तरी निशीला अगदी आईसारखी सांभाळेल। निशीला स्वतःहून त्रास देण्याचा एकदाही प्रयत्न करणार नाही। अगं पण ही गोष्ट निशीला लवकरात लवकर समजायला हवी। समजेल, काळजी करू नकोस। हे बघ, तारिणी तुझ्यासारखी जरी हळवी असली ना तरी वसुधासारखी खमकी आहे ती। ती वसुधासारखीच आपल्या कुटुंबाला अगदी जोडून ठेवेल। पुन्हा तोच विषय, अजून जुन्या जखमा भरल्या नाहीयेत आई। नाही माधवा, माझा तुझ्या जखमा खरवडण्याचा उद्देश नव्हता, किंवा वसुधा आणि रेखाची तुलना सुद्धा करायची नव्हती। पण वसुधा चुकीची नव्हती यावर माझा त्यावेळीही विश्वास होता आणि आजही ठाम विश्वास आहे। तारिणीच्या हातून पण तशी चूक कधी घडणार नाही। आईच्या गत तारिणी, सगळं सांभाळून घे बाई। चेहऱ्यावर हसू, हातात फोन, एवढ्या रात्री फोनवर कोणाशी बोलत होतीस? अगं ते ताई आणि जिजूची 1 मंथ अॅनिव्हर्सरी आहे ना आता, तोच विचार करत होते। 1 मंथ अॅनिव्हर्सरी कोण करतं पण?